नंतर ओशनच्या संदर्भात ब्ल्यू रिव्होल्युशन झालं, IT चं रिव्होल्युशन झालं, आणि ही जी क्षेत्र आपण आता बोललात ॲनिमेशन अँड मीडिया, या क्रांतीला ऑरेंज क्रांती म्हणतात. हो. आणि ही ऑरेंज क्रांती भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. मी आत्ताच आपण उल्लेख केला ओझरता, गेमिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे. आणि जर तुम्ही तो गेम तयार केला, त्याला भाषेची गरज नसते, तो जगभरासाठी उपलब्ध होतो. त्यामुळे हे क्षेत्र वाढतच जाणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी करता येतात त्या ॲनिमेशनमध्ये, ज्या अगदी आपल्याला बेबालून डोळ्याला फसवतात की ह्या खऱ्याच आहेत. हो, प्रॅक्टिकल शिवाय तर हे शक्य नाही. ते उलट त्याला याच्यामध्ये परिवेक्षाधीन कालावधी, ज्याला इंटर्नशिप प्रोग्राम म्हणतात, तो इथे आहे. आणि तो जो इंटर्नशिप प्रोग्राम आहे, तो जो प्रोग्राम चालतो तो प्रत्यक्ष लॉजिस्टिक कंपनीत, शिपिंग लॉजिस्टिक कंपनीतच त्याला तिथं प्लेस केलं जातं. आणि त्याला जे शिकवलेलं आहे तिथं त्याला वापरायची संधी मिळून तो त्यातला या सप्लाय चेनमधला, शिपिंग सप्लाय चेनमधला एक महत्त्वाचा तज्ज्ञ तिथं तयार होतो. त्यानंतर जो लॉजिस्टिक, या सगळ्याचं लॉजिस्टिक, त्याचा एक समन्वयक म्हणून काम करताना त्याला सुद्धा इथं संधी आहे. वेअर हाऊसचा सुपरवायझर होऊ शकतो, कार्गो हँडलर होऊ शकतो, ट्रान्सपोर्ट मॅनेजर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक संध्या त्याची क्षमता आहे. हा कोर्स केल्यानंतर तो त्याचं ज्ञान आणि कौशल्य तिथं किती प्रामाणिकपणे आणि स्वतःचं ज्याला क्षमता वाढवणे म्हणतो या क्षेत्रात ते करतो, त्याच्यावर अवलंबून त्याला या सगळ्या संध्या अशा खुणावतायत, ये बाबा तू ये, आम्हाला या माणसांची वानवा आहे. तर आपल्या लक्षात येतं की अनेक लोक ट्रॅफिकमध्ये अडकून पडलेले आहेत, कारण ते सगळे पर्यटनाला बाहेर पडतात. आता विमान कंपन्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे, विमान प्रवास उपलब्ध झालेला आहे, नव्या ट्रॅव्हलच्या कंपन्या पुढे येत आहेत, पर्यटनाची नवे स्थळं येत आहेत, खूप येतात. आणि भारताच्या प्रत्येक कुटुंबामधलं जे पर्यटनाची आवड आहे, ते कसं आहे की त्यांची जी प्रत्येक कुटुंबाची जी आर्थिक स्थिती आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. आणि आपण मागे चर्चा केली होती, एकदा का तुमच्याकडे 2 पैसे आले तर तुम्ही प्राथमिक गरजा तुमच्या संपल्यानंतर तुम्ही पर्यटनाला बाहेर पडता. त्यामुळं हा जो कोर्स आहे याच्यामध्ये पर्यटन वाढतंय, भारताचं पर्यटन वाढतंय, भारतात पर्यटनाला येणारे परदेशी पर्यटक वाढत आहेत, भारतातून परदेशात जाणारे पर्यटक वाढत आहेत. या सगळ्याचं व्यवस्थापन करायला मनुष्यबळांची गरजच आहे. मिरची करिअर मंत्राच्या नव्या कोऱ्या करकरीत भागामध्ये मी आर.जे. भूषण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मंत्र शब्द खूप वेळा ऐकला ना. आपल्याकडे जनरली असं म्हणतात की मंत्राचं पुनश्चरण केलं जातं. म्हणजे काय, तर मंत्राचं परत पठण. पण आपल्या बाबतीमध्ये हा मंत्र कुठला आहे, तर हा मंत्र करिअरचा आहे. आणि आपण त्याचं सतत पठण करतोय, ज्यातून तुमचं सगळ्यांचं करिअर बेस्ट होणार आहे. आणि हा मंत्र तुमच्याकरता घेऊन कोण येतंय, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. आणि या मुक्त विद्यापीठाचे आपले सगळ्यांचे लाडके कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. मी ते पुनश्चरणाचा सहज संदर्भ दिला, पण खरं आहे आपण वेगवेगळे लोकांना मंत्र सांगतो की त्यांचं करिअर कसं छान होऊ शकेल. एक बोलकी प्रतिक्रिया आली, ती फक्त मी सांगतो. आपला मागचा एपिसोड त्यांनी बघितला आणि त्यांनी लिहून पाठवलंय की मला योगाची आवड होती. या महिला आहेत, मला योगाची आवड होती आणि मी तुमचा एपिसोड बघितला, सरांचं मार्गदर्शन बघितलं आणि मी आता योगा टीचर होण्याचं ठरवलंय आणि त्याकरता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोर्सला ऍडमिशन पण घेतलेली आहे. लिहून पाठवलं त्यांनी. स्वागत आहे. छान सर. खरं खूप वेगवेगळे करिअर आहेत. एक ना संदीप खरेची ओळ मला या निमित्ताने आठवली, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ती खूप छान आहे. ती अशी आहे की आता शामी फक्त रकाणे दिवसांचे भरतो, चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो. कधी कधी ना करिअर एवढं बोर होतं ना की आपण फक्त कॅलेंडरचे रकाने भरतोय की काय असं वाटायला लागतं. पण तसं वाटायचं नसेल तर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करता आलं पाहिजे. आणि सर आपला तोच सगळ्यांचा खरं म्हणतात ना की कॉमन अजेंडा आहे की तुम्हाला जे आवडतं ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. एक वेगळं खरं क्षेत्र आहे ज्याच्याबद्दल मला खरं तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. ते क्षेत्र आहे ते म्हणजे ॲनिमेशनचं क्षेत्र. आणि या संदर्भातला आपला BSc मीडिया ग्राफिक्स आणि ॲनिमेशन हा खरं कोर्स आहे. मी जी माहिती काढली, 50,000 करोड रुपयाची इंडस्ट्री आहे. वेब सिरीज, मोबाईल गेम, सोशल मीडिया, कार्टून, प्रत्येक ठिकाणी ग्राफिक्स असतात. सो आपला हा जो कोर्स आहे याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना. भारत हा अनेक वेगवेगळ्या क्रांत्या करतोय.
आपल्याला माहिती आहे की इथे धवल क्रांती झाली, इथे ग्रीन हरित क्रांती झाली, नंतर ओशनच्या संदर्भात ती ब्ल्यू रिव्होल्युशन झालं, IT-चं रिव्होल्युशन झालं, आणि ही जी क्षेत्र आपण आता बोललात ॲनिमेशन अँड मीडिया, या क्रांतीला ऑरेंज क्रांती म्हणतात. हो. आणि ही ऑरेंज क्रांती भारतामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे, आणि ही क्रांती पुढे नेणार कोण? खरं. त्याच्यासाठी लागणारे तज्ज्ञ कुठे तयार होणार? आणि या हेतूने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हा BSc ॲनिमेशन, मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन हा अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा आणि कालसुसंगत अशा प्रकारचा जो शिक्षण क्रम आहे हा आपण विद्यापीठामध्ये सुरू केलेला आहे. क्या बात आहे. मग हा जो कोर्स आहे, या कोर्समध्ये साधारणपणे काय शिकवलं जातं, म्हणजे त्याचा अभ्यासक्रम कसा असतो, काय त्यात सांगतात? याच्यामध्ये असं आहे की प्रथमतः आपण जी ऑरेंज क्रांती म्हणतो त्याच्यामध्ये ॲनिमेशन हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. हो, खरं. त्याच्यामुळे आणि ग्राफिक्स, आपण लहानपणी जे कॉमिक्स वगैरे बघायचो, आणि आत्ता जे काय टॉम अँड जेरी वगैरे ह्या सगळ्या ज्या यायच्या, ह्या सगळ्या ॲनिमेशन फिल्म आहेत. अनेक ॲनिमेशन फिल्म आता तयार होत आहेत, यूट्यूबवर आहेत ॲनिमेशन, सोशल मीडियावर आहेत, जाहिराती ॲनिमेशनमध्ये तयार केल्या जातात उत्तम प्रकारच्या. आणि हा सगळ्या जो क्षेत्रामध्ये जे ज्ञान लागतं, म्हणजे व्हिडिओग्राफीपासून एडिटिंगपासून त्याचे सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचे महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचा मोड चेंज करणं, कलर चेंज करणं, त्याचे साईजेस चेंज करणं, ह्या सगळ्यासाठीचा तो व्हिडिओचं डिझायनिंग अँड ॲनिमेशन, आपलं एडिटिंग हे अत्यंत दोन महत्त्वाचे क्रिएटिव्ह अशा प्रकारचा त्याचा आहे. त्याला साऊंड द्यायचा असतो, त्याला कलर, डिझाईन, ग्राफिक्स हे सगळं डिझाईनमध्ये येतं. आणि डिझाईन आणि ते शूटिंग केल्यानंतर पुन्हा त्याचं आपण कशा प्रकारे सॉफ्टवेअर वापरून त्याचं एडिटिंग केलं जातं, त्याला आवाज, संवाद दिला जातो, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या जातात. आणि ह्या सगळ्या कामाचं ज्ञान त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कृती करून मिळतं. ते थिअरी तर आहेच, पण प्रत्यक्ष ॲनिमेशन करायला तिथे लावलं जातं, मीडिया तयार करायला लावली जाते, एडिटिंग करायचा खूप मोठ्या प्रकारचा सराव आणि वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना तिथे अनुभव दिला जातो. आणि ते स्वतःच क्रिएट करतात, जाहिरात क्रिएट करतात, छोटी फिल्म तयार करतात, एक छोटा व्हिडिओ तयार करतात, आणि ते त्यांना फार इंटरेस्टिंग वाटतं. ज्याला बनवून अगदी क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांनी सगळ्यांनी, मला असं वाटतं, अशा प्रकारच्या नव्या क्षेत्रामध्ये ट्राय केला पाहिजे आणि भारताची ऑरेंज क्रांती पुढे नेली पाहिजे. क्या बात आहे सर. मग हा जो कोर्स आहे हा म्हणजे किती, याचं ड्युरेशन काय, किती काळाचा आहे? हा 3 वर्षाचा आहे. हा BSc कोर्स आहे, ग्रॅज्युएट कोर्स आहे, 3 वर्षाचा आहे. आणि त्यानंतर हा 12वी नंतरचा आहे आणि 3 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये काय असतं की या कर्मानंतर विद्यार्थी जे आहेत त्यांना अनेक दालनं ते स्वतःचं BSc नंतर खुले होतात. बरं. आता तेच मला खरं विचारायचं आहे की कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी हा कोर्स केला, तर संधी साधारणपणे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना आहे? याच्यामध्ये कसं आहे, पहिल्यांदा तो ग्राफिक डिझायनर होतो, ॲनिमेटर, व्हिडिओ एडिटर होतो, VFX आर्टिस्ट, गेम डिझायनर, गेमिंग हे सुद्धा त्याच्यातलं अत्यंत महत्वाचं आहे. मल्टीमीडिया स्पेशलिस्ट होऊ शकतो, डिजिटल कंटेंट रायटर होऊ शकतो, क्रिएटर होऊ शकतो, स्वतःची जाहिरात संस्था काढू शकतो. नंतर तो TV, चित्रपट निर्मिती संस्था ज्या आहेत त्याच्यावर ते ह्या सगळ्याचं नव्यानं तंत्र वापरलं जातं. मीडिया हाऊस, लर्निंग कंपन्या स्वतंत्रपणे तो सुरू करू शकतो अनुभव आल्यानंतर. अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये हे करिअर तो करू शकतो. मला हा 3 वर्षाचा जो सगळा आपला अभ्यासक्रम आहे हा ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे कसं आहे, याचा फॉर्मॅट कसा आहे? हा ऑनलाईन आहे, इंग्रजीतून आहे, आणि त्याला शनिवार रविवारी पुन्हा तिथं लॅबमध्ये जाऊन, ॲनिमेशन लॅबमध्ये जाऊन प्रत्यक्ष धडे घ्यावे लागतात. क्या बात आहे. त्याच्याशिवाय हा शक्य नाही आहे. बरोबर आहे, तर तिथे जाणं गरजेचं आहे. आणि कसा प्रतिसाद मिळतो साधारण स्टुडंटचा? हो, थोडासा हा कोर्सची ज्याला आवड आहे ते लोक येतात. बरोबर. त्यामुळे याच्या प्रॅक्टिकल असल्यामुळे याच्या बॅचेस असतात, पण याची लाईन असते, प्रवेशासाठी लाईन असते. आणि तुलनेनं इतर खाजगी किंवा बाकीच्या विद्यापीठांपेक्षा आपला कोर्स थोडासा फीमध्ये कमी सवलतीची फी असल्यामुळे त्यांना ती परवडणाऱ्या याच्यामध्ये आपण देतो. त्याला प्रतिसाद पण तेवढा जास्त आहे. उत्तम प्रतिसाद. पण आपण आधी कुठलाही सिनेमा बघितला की बोलता बोलता आपण सहजपणे म्हणतो
ते अॅनिमेशन काय एवढं खास नाही त्याचं, म्हणजे किती त्याला महत्व आहे. सो पुढच्या एक 5-10 वर्षामध्ये हे प्रचंड वाढणार आहे, जसं आता सगळं वाढत चाललंय. नव्या नव्या क्षेत्रामध्ये ते वाढत जाणार आहे. मी आत्ताच आपण उल्लेख केला ओझरता, गेमिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे. आणि जर तुम्ही तो गेम तयार केला, त्याला भाषेची गरज नसते, तो जगभरात साठी उपलब्ध होतो. त्यामुळे हे क्षेत्र वाढतच जाणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी करता येतात त्या ॲनिमेशनमध्ये, ज्या अगदी आपल्याला बेबालून डोळ्याला फसवतात की ह्या खऱ्याच आहेत. खरं. मला तेच म्हणायचं की एवढे सगळे गेम्स आहेत. इमॅजिन करा की हा कोर्स केला आणि पुढचा काउंटर स्ट्राईक कोणी बनवलाय तर तुम्ही बनवला, असं कदाचित होऊ शकेल. नाही म्हणजे विरोध म्हणून नाही, पण खरंच हे क्षेत्र खूप मोठं आहे. आणि मला असं वाटतं हा कोर्स यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे उपलब्ध आहे आणि तो सहजपणे करता येण्यासारखा आहे. सर, याबद्दल आम्ही नेहमीप्रमाणे प्रश्न त्याचे काही शोधून काढलेत. आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोललो की तुमचे या कोर्सबद्दल काही प्रश्न आहेत का, तर ते फक्त मी तुम्हाला विचारतो. एक खूप वेगळा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचा की मला चित्रकलेची आवड नाहीये, मला चित्रकला येत नाही, तर हा कोर्स करता येईल का? करता येईल, फक्त त्याला त्याचं क्रिएटिव्ह माइंड, नवनिर्मितीची त्याला ध्यास असला पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो सहजपणे करू शकतो. बरं, दुसरा एक प्रश्न असा आलाय की मला आवड खूप आहे, पण मी महागडा कम्प्युटर स्वतः घेऊ शकत नाही, तर मग मी करून काय उपयोग आहे का? नाही, तो करू शकतो. आपल्या लॅबमधून तो शिकू शकतो. आणि ज्या कंपनीत तो नोकरीला लागेल ती कंपनी त्याला हा महागडा कम्प्युटर उपलब्ध करू. त्याला स्वतःला काही घेण्याची गरज नाही. हे 2 प्रश्न होते. सर, आणखीन खरं यासारखाच आपला एक महत्वाचा जो कोर्स आहे त्याच्याबद्दल मी काही डिटेल्स मिळवले आणि मग मलाही वाटलं की हा खूप महत्वाचा आहे. तो आहे BSc इन शिपिंग अँड लॉजिस्टिक. आकडेवारी त्याची ऐकण्यासारखी आहे, तुम्ही पण ही आकडेवारी ऐका. काय आकडेवारी याच्याकरता की आपल्याला याच्यात संधी किती हे कळतं. आपल्याकडे साधारणपणे इम्पोर्ट एक्सपोर्टचं आपण जर गणित घातलं तर आपला एक्सपोर्ट 70 लाख कोटी रुपयाचा मागच्या वर्षीचा एक्सपोर्ट आहे आणि दरवर्षी साधारणपणे 6.1% इयरली हे सगळं वाढत आहे. ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर सर, BSc इन शिपिंग अँड लॉजिस्टिक हा जो कोर्स आहे याच्याबद्दल काय सांगाल? हा किती महत्वाचा आहे आता भारताचा विचार करता? हा फक्त भारताचा विषय नाही आहे. जगभरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर जी माल वाहतूक होती ती सगळ्यात जास्त जलमार्गाने होती. अगदी खरं. आणि ती जहाजातून होती, शिपिंगमधून होती. आता ह्या शिपिंगमधून ज्या वेळेला ती वाहतूक होते त्यावेळेला त्याचे अनेक घटक आहेत. म्हणजे ते जहाजामध्ये आपल्या जसं एखादी ट्रक उभा राहिला आणि माल टाकला आणि काढला, पोते काढले आणि माल टाकला, असं नाही. एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये अनेक क्षेत्र आहेत. त्यामध्ये पहिल्यापासून त्याचं पॅकेजिंग फार महत्वाचं राहतं. त्यानंतर जिथून प्रोड्यूस होतो, कंपनीत असेल किंवा शेतावरून असेल, तिथून तो पोर्टपर्यंत जाणं असेल, पोर्टमध्ये त्याचा कस्टम क्लिअरन्स करावा लागतो. त्याच्यासाठी वेगळी एक यंत्रणा असते, त्याच्यासाठी वेगळे एक्सपर्ट लागतात. आणि हे सगळं लॉजिस्टिक करणं, मग ते कंटेनर वाहतूक असेल, ड्रायव्हर पासून तर त्यातले सगळे पॅकेजिंग पासूनचे ते तज्ज्ञ आहेत, हे सगळे या क्षेत्राला लागत असतात. आणि ते कस्टम क्लिअरन्स झाल्यानंतर ते जहाजामध्ये लोड करणं, अपलोड करणं आणि ते जहाज तिथून दुसऱ्या देशात जाणं, तसंच आलेलं जहाज असंच अनलोड करणं, पुन्हा त्याचा कस्टम क्लिअर करणं आणि उलट्या मार्गाला ज्यांनी मागवलाय त्यांच्याकडे तो सुपूर्द करणं लॉजिस्टिक करून, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि ही संपूर्ण जी शिपिंगची जी साखळी आहे, माल वाहतुकीची ही संपूर्ण साखळी, सप्लाय चेन, वेअर हाऊस व्यवस्थापन, लॉजिस्टिकचं कसं करायचं त्याचं व्यवस्थापन, कारण इतके सगळे कंटेनर असतात, त्याचा कोड कोणाला आहे, काय आहे, कसा पोचवायचा, ते सगळं त्याच व्यवस्थापन या कोर्समध्ये सगळ्यांना शिकवलं जातं. क्या बात आहे. हे सगळं याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. आपण ऑनलाईन एका मिनिटात एक गोष्ट ऑर्डर करतो, पण ती तिथून आपल्यापर्यंत पोहोचण्याची सगळी व्यवस्था याच्यामध्ये येते. सगळे याच्यामध्ये येते. क्या बात आहे. सप्लाय चेनची पूर्ण साखळी जी आहे शिपिंगच्या संदर्भातली, त्या सगळ्याचं ज्ञान याच्यामध्ये त्याला अवगत करून. आजकाल आपण ऑनलाईन ऑर्डर 50-60% वाढले आहेत आणि ह्या सगळ्यासाठी शेवटी लागणार लॉजिस्टिक आहे. म्हणजे शिपिंग हा एक विषय आहे, पण लागणार लॉजिस्टिक आहे. मग हा जो सगळा आपला कोर्स आहे हा किती दिवसाचा आहे? हा कोर्स जो आहे तो 2 वर्षाचा कालावधीचा आहे. त्याला 12वी पास झालेलाच आहे. 12वी पास लागतो आणि इंग्रजी माध्यमातून आहे हा कोर्स इंग्रजी माध्यमातून आहे आणि 12वी पास असायला हवा. आणि याचं मग कसं आहे, म्हणजे प्रॅक्टिकल शिक्षण आणि थेरोटिकल दोन्ही आहे? हो, प्रॅक्टिकल शिवाय तर हे शक्य नाही. ते उलट त्याला याच्यामध्ये परिवेक्षाधीन कालावधी, ज्याला इंटर्नशिप प्रोग्राम म्हणतात, तो इथे आहे. आणि तो जो इंटर्नशिप प्रोग्राम आहे
तो जो प्रोग्राम चालतो तो प्रत्यक्ष लॉजिस्टिक कंपनीत, शिपिंग लॉजिस्टिक कंपनीतच त्याला तिथं प्लेस केलं जातं आणि त्याला जे शिकवलेलं आहे तिथं त्याला वापरायची संधी मिळून तो त्यातला या सप्लाय चेन मधला, शिपिंग सप्लाय चेन मधला एक महत्वाचा तज्ञ तिथं तयार होतो. क्या बात आहे सर. आपल्याकडे वाढवण बंदराचं काम सुरू आहे आणि ते खूप मोठं बंदर आहे असं माझ्या ऐकण्यात आहे. तर आता ही योग्य वेळ आहे हा कोर्स करण्याची, ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील. हो, 100% उपलब्ध होतील. ह्या त्याचं कारण असं आहे की आत्ताचा जो JNPTचं जर उदाहरण घेतलं आपण तर त्याच्या 10 पट हा मोठा आहे. बापरे, 10 पट मोठा आहे. बापरे. विचार करा, JNPT मध्ये जवळजवळ वर्षाला जो टर्नओव्हर होतो त्याच्या 10 पट जर तिथं टर्नओव्हर होणार असेल तेवढी लोक तर तेवढी लोक तिथे लागणार आहेत. सगळ्या लॉजिस्टिकमध्ये आहेत, कस्टम क्लिअरन्समध्ये आहे आणि म्हणूनच आता ड्रायपोर्ट सुद्धा आहेत. या शिपिंग सायकल चेनमध्ये आता महाराष्ट्रामध्ये 6 ड्रायपोर्ट होतात. सटाण्याला आहे, वर्ध्याला आहे, अशा अनेक शहरांमध्ये. निफाडमध्ये पण सटाणा नाही, निफाडला आहे. आणि या ठिकाणीच त्याचं सगळं होणार आहे. काही जी सप्लाय चेन मधली प्रोड्युसर पासून तर ह्या कंटेनरमध्ये येऊन याच पोर्टमध्ये त्याचं सगळं कस्टम क्लिअरन्स होऊन तो इथून गेला का डायरेक्ट शिपमध्ये जाईल. तर याचं वेळापत्रक आखावं लागतं. कोणतं शिप कोणत्या देशात जाणार हे सगळ्याचं जे आहे त्या सगळ्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणून हे सगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करत असतात. क्या बात आहे. मला खरंच एक मनापासून सांगावंसं वाटतंय किंवा म्हणावंसं वाटतंय, सांगावंसं वाटतंय म्हणण्यापेक्षा, आपल्याला करिअर नाही, आपल्याला रोजगार नाही, ही जी आपली ओरड आहे ना, आई शपथ, हे सगळं ऐकल्यानंतर मला ती ना खरंच खोटी वाटायला लागली. काय होतंय, आपल्यापर्यंत ना राईट इन्फॉर्मेशन पोहोचत नाहीये. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मनापासून खरोखर धन्यवाद मानायला पाहिजेत. आणि त्या सगळ्याबरोबरच धन्यवाद मानले पाहिजेत ते म्हणजे कुलगुरूंचे, की सर इतक्या सोप्या भाषेत तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगताय. केवढी मोठी संधी आहे सर ही, केवढी मोठी संधी. खूपच संधी आहे. आपण जर पाहिलं असेल की हे क्षेत्राचा जर व्यापकता पाहिली असेल तर अगदी म्हणजे जो प्रोड्यूस करतो, कारखान्यात करतोय तिथून मी सांगितलं ना अगोदर, याची पॅकेजिंग त्याच्यामध्ये येतं, पुन्हा तिथून तो माल कंटेनर पर्यंत आणणं आहे, किंवा कंटेनर येणार नसेल तर काही दिवस वेअर हाऊसमध्ये ठेवावा लागतो. त्यामुळे वेअर हाऊस मॅनेजमेंट याच्यात पुन्हा आलं. ट्रान्सपोर्ट इकडून तिकडे नेणं आहे, वाहतूक आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्या याच्यात मध्ये तुम्हाला संधी आहे. पोर्ट आणि कार्गो सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स केल्यानंतरची संधी आहे. त्यानंतर जो लॉजिस्टिक, या सगळ्याचं लॉजिस्टिक त्याचा एक समन्वयक म्हणून काम करताना त्याला सुद्धा इथं संधी आहे. वेअर हाऊसचा सुपरवायझर होऊ शकतो, कार्गो हँडलर होऊ शकतो, ट्रान्सपोर्ट मॅनेजर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक संध्या याची क्षमता आहे. हा कोर्स केल्यानंतर तो त्याचं ज्ञान आणि कौशल्य तिथं किती प्रामाणिकपणे आणि स्वतःचं ज्याला क्षमता वाढवणे म्हणतो या क्षेत्रात करतो, त्याच्यावर अवलंबून त्याला या सगळ्या संध्या अशा खुणावतायत. ये बाबा तू ये, आम्हाला या माणसांची वानवाय. आणि म्हणून हा अभ्यासक्रम आपण खरं तर मला गंमत वाटतं की आपण नेहमी म्हणतो की काय तो अकाउंटंट आहे, तो बँकेत आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त केवढं आहे हा समुद्र, खूप संत, केवढा समुद्र आहे. आपण याच्याकडे खरंच दुर्लक्ष करतोय सर, बघत नाही. असं आहे की म्हणून तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हे सगळे कोर्सेस काढलेत आणि आपल्या माध्यमातून हे आता जे इच्छुक आहेत, करिअर करू इच्छितात, जे ॲस्पायरन्स आहेत आणि त्यांच्यापर्यंत जर हे पोचले तर ते प्रवेश घेतील, पास होतील, हा कोर्स चांगल्या प्रकारे करतील आणि या क्षेत्रामध्ये ते भारताला जे आपण म्हणतो की इम्पोर्ट एक्सपोर्ट जे व्यापार आहे याच्यामध्ये ते योगदान करतील ना. तूट भरून निघाल, जास्त लोक वाढले. हे बघा, मी आता सांगतो, म्हणजे अजून आमचं बोलणं सुरू आहे पण मध्येच सांगतो, तुम्ही ना एक तर काय आपल्याला आता मल्टीटास्किंगची सवय लागली आहे. पटकन एकीकडे आमचं हे एपिसोड बघत असताना तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवरती जा आणि आत्ताच्या आत्ता एनरोल करा. अरे बॉस, केवढ्या संधी आहेत आणि मला असं वाटतं आपण त्या संधी मिस करताय ना. वेळ नका घालवू, लगेच करा, तोपर्यंत पुढची माहिती देतोय. सर, काही प्रश्न आहेत या संदर्भात, ते फक्त विद्यार्थ्यांचे प्रश्न तुमच्यापर्यंत. एक छान प्रश्न आहे. मी व्यापारी कुटुंबातला आहे, माझं संपूर्ण कुटुंब व्यापारी आहे, माझी 3री पिढी व्यापारातली. तर मला या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे. हा कोर्स केला तर मला इकडे संधी मिळू शकेल का? कारण असं ऐकलंय शिपिंग लॉजिस्टिक हे पर्टिक्युलर लोकच करतात, असं त्याची शंका आहे. नाही, त्याची जी शंका आहे ती काही खरी नाही. बरं, याच्यामध्ये आपल्याकडं जर त्या विषयाचं ज्ञान आणि कौशल्य असेल
त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या जोडीनं यांना जर ते एक्सपान्शन करायचं आणि त्याचा विस्तार करायचा असेल आणि यातलं जर ज्ञान घेतलं तो सहजपणे आपला स्वतःचा व्यवसाय हा इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याला जोडून त्यामध्ये एक्सपांड करू शकतो, विस्तार करू शकतो आणि तो जो पारंपरिक व्यवसायाच्या जोडीनं तो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपण पदार्पण करून, परंतु हे ज्ञान घेतल्याशिवाय त्याला त्याची दृष्टी येणार नाही. ते महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे. शिपिंग आणि लॉजिस्टिक याच्यामध्ये सगळं हार्ड काम आहे असं मला वाटतं. एका महिलेचा प्रश्न आहे, तर इथे महिलांना संधी आहे का? हो, महिलांना संधी आहे ना. त्याचं कारण असं आहे की हे जे हार्ड वापरलं जातं हे सगळं मशिनिंगनी केलं जातं. इतक्या सोप्या त्या लॉजिस्टिकच्या इकडून तिकडं आपल्याला असं वाचलं की ते उचलून नेणं, तिकडं चित्र दिसतं, तसं करणारे जे ऑपरेटर्स असतात ते असतात, ते मशीन ऑपरेट करतात. फक्त यांना त्याच्यात काय वाहतून न्यायचं याचं व्यवस्थापन करावं लागतं. त्याच्यासाठी महिला तर फारच आहे. आता कस्टम क्लिअरन्समध्ये ते सगळं ते जे ज्ञान आहे त्या कस्टम अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करायचंय तर ते सगळं तो करू शकतो तिथे. क्या बात आहे. सो सगळ्यांना थोडक्यात संधी आहे. हो 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 हो, महिलांसाठी. आपल्याला ना रील खूप शेअर करायला आवडतात. हा एपिसोड शेअर करा, लोक आयुष्यभर धन्यवाद देतील की यांनी मला काहीतरी सांगितलं, मी ते केलं आणि माझं करिअर त्यातून घडलं. आणखीन एक खूप छान करिअरची संधी आहे. कुठे जाऊ नका, बाकीचे रील सोडून द्या बघायचे. हे बघा मी काय सांगतोय. सर, आपला आणखीन एक खूप छान कोर्स आहे आणि तो आहे ट्रॅव्हल आणि टुरिझम संदर्भातला जो आहे BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज. हा एक भन्नाट कोर्स आहे. याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ना. काय झालंय की भारतामध्ये पर्यटन वाढतंय, खूपच वाढतं. आपण मागच्या वर्षीचा सगळ्यांच्या स्मरणात राहणारा सगळ्यात मोठा पर्यटन महोत्सव तो झाला, तो म्हणजे प्रयागराजचा आपला कुंभमेळा. आणि आता पुढच्या वर्षीपासून नाशिकमध्ये आहे. आपण जर शनिवार रविवारी वर्तमानपत्र जर उघडलं तर आपल्या लक्षात येतं की अनेक लोक ट्रॅफिकमध्ये अडकून पडलेले आहेत, कारण ते सगळे पर्यटनाला बाहेर पडतात. आता विमान कंपन्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहे, विमान प्रवास उपलब्ध झालेला आहे, नव्या ट्रॅव्हलच्या कंपन्या पुढे येत आहेत आणि पर्यटनाची नवे स्थळं येत आहेत, खूप येतात. आणि भारताच्या प्रत्येक कुटुंबामधलं जे पर्यटनाची आवड आहे ते कसं आहे की त्यांची जी प्रत्येक कुटुंबाची जी आर्थिक स्थिती आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. आणि आपण मागे चर्चा केली होती एकदा का तुमच्याकडे 2 पैसे आले तर तुम्ही प्राथमिक गरजा तुमच्या संपल्यानंतर तुम्ही पर्यटनाला बाहेर पडता. त्यामुळे हा जो कोर्स आहे याच्यामध्ये पर्यटन वाढतंय, भारताचं पर्यटन वाढतंय, भारतात पर्यटनाला येणारे परदेशी पर्यटक वाढतायत, भारतातून परदेशात जाणारे पर्यटक वाढतायत. या सगळ्याचं व्यवस्थापन करायला मनुष्यबळांची गरजच आहे. त्यामुळे हा जो आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम हा एक अत्यंत महत्वाचा जो अभ्यासक्रम आपल्याकडे चालतो की ज्याच्यातून या क्षेत्रासाठी मनुष्यबळ तयार करणं ही फार मोठी गरज याच्यातून पूर्ण होते. काय असतं की आता बघा, आपण जर पुणे नाशिक रस्त्यावर जर पाहिलं असेल तर एका हॉटेलच्या पुढे हॉटेलने एक बोर्ड लिहिला होता की आमच्याकडे चांगल्या पदार्थांच्या बरोबर स्वच्छ टॉयलेट्स आहेत. म्हणजे त्यांनी गरज ओळखली. लोक काय शोधतात हायवेवर काय गरज ओळखतात. तसं मला असं वाटतं की यातल्या जो म्हणजे सेवा आहे, स्वच्छता आहे, व्यवस्थापन आहे, ग्राहकांशी योग्य प्रकारची वागणूक आहे, या सगळ्याचं प्रशिक्षण याच्यामध्ये दिलं जातं. तुम्हाला गंमत वाटेल, तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये इंडस्ट्री किती रुपयाची आहे? आकडा 0 किती आहे तुम्ही मोजा, मी फक्त आकडा सांगतो. 22 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री आहे ही ट्रॅव्हल अँड टुरिझमची, आणि प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. सर, हा जो आपला कोर्स आहे हा साधारणपणे किती कालावधीचा आहे आणि त्याच्याकरता पात्रता काय, हा सगळ्यांच्या मनात? हा 12वी नंतरचाच कोर्स आहे, 3 वर्षाचा आहे, इंग्रजीतून आहे, कारण हा BSc कोर्स आहे, BSc आहे, पदवी अभ्यासक्रम आहे. आणि तो आपण म्हणल्याप्रमाणे इतक्या करिअर संध्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे. आणि किती वेळेचा आहे हा? 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचा पदवी असल्यामुळे हा 3 वर्षाचा आहे. बरं. आणि मग याच्यात पण प्रॅक्टिकल दिलं जातं मुलांना? कसं आहे याच्यात? तर मग त्याला त्या हॉटेलमध्येच ठेवलं जातं. ज्या किंवा जी हॉटेल जी पर्यटन स्थळ आहे तिथल्या अगदी जिवंत अनुभव त्याला दिला जातो, प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव त्यांना तिथं दिला जातो. ते तशा प्रकारचा त्यांना पेहराव करावा लागतो, त्यांच्यासारखे ते दिले जातात ते. आणि सगळ्या फूड पासून इतरांशी समन्वय कसा साधायचा, ट्रॅव्हल कसा, इव्हेंट मॅनेजमेंट कसा करायचा, टुरिझम क्षेत्रातल्या ह्या सगळ्या नोकऱ्या त्यांची वाट पाहत आहेत. शेफ पासून
मॅनेजर पासून, ऑफिस एक्झिक्युटिव्ह पासून, या एअरलाइन्स बुकिंग पासून, रेल्वे बुकिंग पासून, पर्यटन स्थळांची माहिती देण्यापासून, या सगळ्या गोष्टी तिथे अत्यंत उत्तम प्रकारे करण्याची क्षमता हा कोर्स केल्यानंतर येते. त्याच्या आणखी क्रूज जर कोणाला पाहिजे असेल तर त्यातल्या सेवा आहेत, आणि स्वतःचा खाद्य व्यवसाय, स्वतःचा सुद्धा पर्यटन व्यवस्थापनाचा फर्म वगैरे ते सुरू करू शकतात. हल्ली MTDCच्या मार्फत पण ह्या खूप योजना राबवल्या जातात ना. म्हणजे तुमच्या छोटासा समजा एक फार्म हाऊस असेल तर त्यालाही ते एक केंद्र करतात आणि तिथे सुद्धा त्यांना याच्यामध्ये सगळ्यांना संधी उपलब्ध करतात. होमस्टे आहे, ज्याला आपण होम पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, आणखी वेगवेगळे पर्यटन आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्या पार्क्स आहेत, म्हणजे काझीरंगा, नंतर तुमचं अनेक पार्क्स आहेत या ठिकाणी सुद्धा, आणि जे हिल स्टेशन्स आहेत इथे सगळीकडे यांची खूप मोठी डिमांड आहे. उत्तराखंडमध्ये अनेक नव्यानं हे पर्यटन धोरण त्यांनी जाहीर केलं. भारतातच आहेतच, परंतु छोट्या छोट्या घरांमध्ये सुद्धा आता पर्यटन, तर त्याच सगळ्याचं समन्वयन कसं करणार? मला ते घर शोधायचं कसं, जे निसर्गात राहत आहे, डोंगरात आहे, हिलवर आहे, ते शोधायचं. त्या मालकाशी संपर्क कसा साधायचा, त्यांचं बुकिंग कसं करायचं, या सगळ्याचं समन्वय करायचं काम या व्यवसायातून त्याला उत्तम प्रकारे करता येतं. तर भारताचा आत्ता विचार करता आता आपल्याकडे पर्यटनाची तसं म्हटलं तर खूपच लोकांमध्ये आवड आहे. पुढच्या एक 5-7 वर्षात हे आणखीन खूप वाढेल. हे 100% वाढणार आहे. त्याचं कारण आहे, भारताचा मध्यम वर्ग जितका म्हणून उच्च मध्यम व्हायला जाईल आणि तितका तो पर्यटन करील, आणि जो उच्च वर्ग आहे तो परदेशात पर्यटन करील. परदेशातून येणारे पर्यटक आहेत. आणखी एक भारताचं एक चांगलं झालंय, गेल्या काही दिवसामध्ये आपण जर ऑब्झर्व केला असेल, रेल्वे उत्तम प्रकारच्या सेवा देतात. विमान एअरपोर्टची संख्या वाढते. विमान वाहतुकीमध्ये दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक प्रवासी ये जा करतात, बरोबर आहे की नाही? आणि त्याचप्रमाणे उत्तम रस्ते झालेत. धार्मिक पर्यटन हा एक नवा प्रकार सुरू आलेला. लोक खूप ठिकाणी धार्मिक पर्यटनाला जातात, पण निसर्ग ठिकाणी जातात. म्हणजे जिथं हिल स्टेशन आहे, निसर्ग ठिकाण आहे, समुद्र किनारे आहेत, त्याचप्रमाणे धार्मिक ठिकाणं आहेत. याच्याही पलीकडे जाऊन आपण जर पाहिलं असेल, गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी सारखं नवं पर्यटन केंद्र येत आहे. अशा नव्या गोष्टी याच्यामध्ये येत राहतात. त्यामुळे जितकं आपण कालावधी जाईल तितका हा जो भाग आहे पर्यटनाचा आणि लॉजिस्टिक, ज्याला आपण पर्यटन टुरिझमचा, हा अत्यंत वाढणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आपण कुठेही फिरायला गेलो ना, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, आपण एक वाक्य बोलतो बघा, अरे ते बाकी सगळं ठीक आहे, सर्व्हिस काही खास नव्हती. ती सर्व्हिस खास करण्याचं काम मला असं वाटतं या तज्ञातून, याच्यातून जी तज्ञता येईल त्यांना त्याच्यातून होऊ शकते. सर, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. मला हा प्रश्न खूप आवडला बरं का, म्हणून मी हा स्पेशली काढून ठेवला की मला ट्रॅव्हल टुरिझम खूप आवडतं. सो मला खूप इच्छा आहे की BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज करावं, पण मी थोडासा लाजाळू आणि अबोल आहे, तर मी करिअर करू शकतो का? खूप छान आहे हा प्रश्न. हो, या अभ्यासक्रमामध्ये त्याला बोलकं करण्याची आणि इंटरपर्सनल रिलेशन, कम्युनिकेशन हा सुद्धा एक महत्वाचा घटक त्याचा तयार करून घेतला जाईल. त्यामुळं तुझं स्वागत आहे या कोर्सला घे, आणि तुझा आयुष्यभराचा लाजळूपणा त्याच्यातून दूर जाईल आणि त्याचं रूपांतर चांगल्या करिअरमध्ये होईल. क्या बात आहे. एक थोडा टिपिकल प्रश्न आहे. मी लहान शहरामधून आहे, मी हे केल्यानंतर खरंच मोठ्या हॉटेलमध्ये मला अशी काही संधी मिळू शकेल का हे केल्यानंतर मला काम करण्याची? एकतर हा कोर्स केल्यानंतर जेव्हा आपण इंटर्नशिप करतो त्याच वेळेला आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवतो, ती संधी देतो. बरोबर. आणि जर तुमची सेवा चांगली असेल, तुम्ही तिथं स्वच्छता पाळत असाल, तुम्ही लोकांशी चांगला वागणूक तुमची चांगली असेल आणि उत्तम प्रकारची पर्यटनाची सेवा आपण तिथे जर देत असाल, तर मला असं वाटतं ते हॉटेलच तुम्हाला ठेवून घेईल. त्याकरता आणखी वेगळ्या ठिकाणी बघायची काही गरज नाही. आणि याच्यात एक आहे की जसा अनुभव वाढत जातो तो आणखी मोठ्या शहरात जातो, मोठ्या हॉटेलमध्ये जातो. हा सगळीकडे जसा अनुभव आहे तसाच आहे, परंतु एकदा त्याच्यात मध्ये आलं पाहिजे. हे विषय असा असतो की मला लॉटरी लागली पाहिजे, तिकीट तर काढलं पाहिजे ना. मला हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी लागली पाहिजे, हा कोर्स तर केला पाहिजे. आणि म्हणून YCOMUच्या www.ycom.ec.in ला येऊन भेटून या अभ्यासक्रमाची माहिती घेतली पाहिजे आणि त्याला जॉईन झालं पाहिजे. सर, बोलत असताना
मिस झाला असेल तर आता बघा खाली स्ट्रीपमध्ये तुम्हाला ही वेबसाईट दिसतेय. असं म्हणतात की संधी ज्या क्षणाला पकडतात त्या क्षणी आयुष्य बदलतं. आता तुम्ही हा एपिसोड बघितला, नंतर करू बघू, बॉस नाही होगा, लगेच आत्ता या वेबसाईटवरती जा. आणि मी म्हणून आग्रह करतोय की केवढ्या सगळ्या करिअरच्या संधी आहेत आणि आज आपल्याला कुलगुरू त्या सगळ्या उलगडून सांगतायत. सर खरंच या क्षेत्रामधल्या सगळ्या करिअरच्या संधी आहेत आणि सगळे तुम्हाला आत्ता ऐकतायत. तुम्ही आम्हाला दरवेळेस एक करिअरचा छान असा मंत्र देतात. सर आपण आज 3 गोष्टींबद्दल या एपिसोडमधून माहिती दिली. त्यातला पहिला अर्थात जी होती ती BSc इन मीडिया ग्राफिक्स अँड ॲनिमेशन हा होता. दुसरं जे होतं ते BSc शिपिंग आणि लॉजिस्टिक आणि तिसरं आत्ता हॉस्पिटॅलिटी स्टडीज. सो या सगळ्याला गृहीत धरून तुम्ही तुमचा कुलगुरूंचा एक दणकेबाज मंत्र जो देता तो मंत्र आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काय? असं आहे की करिअरमध्ये यशस्वी व्हायचं म्हणजे काय करायचं या बाबतीमध्ये अत्यंत सोपा मंत्र म्हणजे काय अत्यंत सोपा भाग आहे. माझ्या अवतीभोवती बघायचं बर की प्रत्येकजण मोबाईलवर गेम खेळतोय का, खरे, आणि युट्यूबवर ॲनिमेशनचा व्हिडिओ बघतोय का, खरे, इकडे पर्यटकांची संख्या वाढतीये का, लोक फिरायला येतात का, लोक फिरायला येत आहेत का, या दोन्हीचा विचार करता माझ्या अवतीभोवती जे वाढतंय आणि जे लोक करतायत त्यांना सेवा देण्याची संधी मी सोडणार नाही. क्या बात. आणि याच्यासाठी हे कोर्सेस करणं गरजेचं आहे. मिळाला का करिअरचा मंत्र? करिअरचा मंत्र काय, डोळे ठेवून बघा. बघितलं असेल तर सगळ्यात महत्वाचं एक काम करा. खरं यावेळेस मी 2-3 वेळा म्हटलं, पण ते असं आहे ना, तुमचं सगळ्यांचं खूप छान व्हावं आणि तुमच्यासोबतही माझं छान व्हावं असं मला वाटतं. म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्या. आणखीन मनातले काही प्रश्न असतील तर मिरची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे, मिरची मराठी हे पण माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, ते फॉलो करा आणि तिथे तुमचे सगळ्यांचे प्रश्न पोचवा. आणि अर्थात मिरची करिअर मंत्राच्या अशा वेगवेगळ्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला भेटत राहणार आहोतच. आणखीन कुठल्या करिअरबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तेही आम्हाला आवर्जून सांगा. सर खूप छान वाटलं, पुन्हा एकदा गप्पा मारल्या आपण आणि मुलांना करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूयात आणि अशाच गप्पा मारूयात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार.